हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत ना? तर माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांचे. तर इथे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. तर आंब्याचे डोंगळे आणले आणि फुलं आणले पूजेसाठी. तर इथे मला स्त्रियासाठी टिफिनमध्ये द्यायचं होतं पालकाचे पकोडे, पालक भजी. तर त्यासाठी मी इथे बेसन घेतलं, त्यामध्ये जिरं, लसूण थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटलं आणि ते टाकलं, हळद टाकली, तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि इथे एका बाउलमध्ये असं भिजत ठेवलं. आणि आता हा कोथिंबीर पण यामध्ये चिरून टाकणार आहे. आणि इथे पालक घेतला धुवून, पालकाची पानं. तर तिला मी थोडं देणार आहे शाळेमध्ये. पोळी भाजी पण देणार आहे आणि ही पण. तरी इथं तेल घेतलं मी, म्हणजे तेल तपवण्यासाठी ठेवलं. तर चला आता बनवते. तर लेकरांना टिफिनमध्ये दररोज काय द्यावं हा एक प्रश्नच पडतो आईसाठी. तर भाजी पोळी खात असते ती, पण कंटाळा येतो कधी कधी तिला. तर मग असं वेगळं काहीतरी द्यावं लागतं. आणि भाजीमध्ये पण भाजी पण तिला असं निवडूनच आवडतात. तर टोमॅटो आवडत नाही, बटाटा आवडत नाही, भेंडी आवडते, शिमला मिरची, शापू, मेथी अशाच भाज्या, म्हणजे फुलगोबी आवडते, पानगोबी आवडत नाही. अशाच मोजून 4-5च भाज्या आवडतात. मग ते वेगवेगळ्या आणि म्हणजे असं बदलून बदलून आवडतं. तर म्हटलं चला आता आज तसा पालक खात नाही ती. तर म्हटलं पालक पकोडेच करून द्यावं, पालक भजी. तर त्यासाठी मी इथे पालक पकोडे तिच्या डब्यासाठी करत होते. डब्यामध्ये द्यायचं होतं तिला. आणि मला उपवास होता आणि त्यांना तिच्या पप्पाला आणि तिला नव्हता. तर मग म्हटलं दोघांसाठी आता. तर तिच्यासाठी पालक पकोडे दिले करून आणि त्यांच्यासाठी बेसन पोळी केली होती. तर आणि माझ्यासाठी तर आज फराळासाठी तर साबुदाणा जमत नाही, तर मग मी फळच खाल्ले होते. तर येथे मी थोडासुद्धा सोडा वापरलेला नाही खायचा. तसेच भिजवलेलं आहे आणि 10-15 मिनटं ठेवलं झाकून. आणि एकाच दिशेनं फिरवलेलं आहे. तर खूप छान असे भजे फुगलेले होते. तुम्ही बघू शकता इथे. आणि छान असे कुरकुरीत झालेले होते. तर पालक आता मोठा, म्हणजे पालकाचे आता जास्त मोठालेच पाने येतात. तर मग त्याचे मी 2-3 असे चिरून काढले होते. एका पानाचे 3 भाग केलेले होते, 3 किंवा 4. तर अशा पद्धतीने. आणि जे छोटे छोटे पाने होते ते काही काढलेले होते मी इथे. तर छान असे कुरकुरीत भजे झाले होते तयार. आणि चाळणीमध्ये असं झाऱ्याने निथळण्यासाठी ठेवलेले होते. चाळणीमध्ये जाळीच्या त्यामधलं थोडंफार तेल असतं ते खाली गळतं. तर छान झाले होते. तर मी काही डब्यामध्ये दिले तिला आणि 1-2 तिने घरी खाल्ला. आणि इथे माझी छान अशी पूजा झाली. त्यानंतर मग ती शाळेत शाळेत गेल्यानंतर पूजा केली मी. तर पूजा करून घेतली. श्रेया जाई रांगोळ काढायची आहे, पण आता फरची पुसायची आहे. त्यानंतर मग मी रांगोळ काढणार आहे. पूजा मांडायची आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची. तर मग फरशी नंतर पुसणार आहे मी. अगोदर आता घरातली कामं करून घेणार आहे आणि त्यानंतर फरशी पुसल्यानंतर मग रांगोळ काढणार आहे छोटीशी. तर इथे आहोंनी आणले भाजीपाला, फळं आणले आणि भाजीपाला आणला, गाजरं, मेथीची भाजी. तर आता तो मी फ्रीजमध्ये लावून घेणार आहे. तर मिस्टरांसाठी इथे बेसन पोळी बनवलेली होती मी. मेथीची भाजी टाकून बेसन बनवलेलं होतं आणि पोळ्या केल्या होत्या. तर त्यांचा पण डबा दिला. त्यानंतर मग माझी राहिलेली कामं केली. तर पोळ्या पण केल्या. त्यानंतर मला करायचं होतं आज फ्रीजची क्लिनिंग करायची होती. तर खूप दिवस झाले, म्हणजे दिवाळीच्या अगोदर केलं होतं मी. तर तेव्हापासून केलं नव्हतं साफ. तर त्यामुळे म्हटलं आता आज
तर सकाळचा स्वयंपाक कामे झाली आणि देवपूजा झाली. त्यानंतर मग तर देवपूजा मांडायची होती, पण त्याला काही आंब्याचे डोंगरे बाकी होते आणायचे. तर म्हटलं तोपर्यंत फ्रीज इथे क्लीन करून घ्यावं. तर त्यासाठी मी इथे फ्रीज अगोदर बंद केलं, फ्रीजची पिन काढून घेतली आणि त्यानंतर मग विम जेल आहे ते घेतलं आणि घासणी आहे माझ्याकडे, जसे जास्त थोडी सॉफ्ट आहे ती घासणी. तर त्या घासणीच्या साहाय्याने मी विम जेल लावून घेतलं अगोदर फ्रीजला आणि थोडं घासल्यावानी केलं आणि छान असे जे पिवळे डाग पडलेले होते ते छान निघले. आणि त्यामधले भांडे मी उन्हामध्ये घासून उन्हामध्ये ठेवले. तर आता महिन्या 2 महिन्याला करायला पाहिजे क्लीन असं फ्रीज. पण माझ्याकडे ब्लाऊज ते असतात, तर मग सकाळचे कामं झाले की मग ब्लाऊजला बसावं लागतं ब्लाऊज शिवण्यासाठी. त्यामुळे असं काही शिल्लकचे कामं म्हणजे करणं शक्यच नाही. तर दिवाळीमध्ये मी पूर्ण घराची साफसफाई केली, भांडे घासले आणि पूर्ण घर क्लीन केलं. पण फ्रीज माझं राहिलेलं होतं बाकीचं. तर ते आता करून घेणार आहे मी. म्हणजे भरपूर दिवस करायचं असंच चाललं होतं माझं. तर आज आता ते पूर्ण केलं. तर अगोदर मी असं घासणीनं विम जेल लावून घेतलं, त्याला घासून घेतलं आणि त्यानंतर मग एक कपडा घेतला स्वच्छ आणि थोडं बकेटमध्ये पाणी घेतलं आणि ते अशा पद्धतीने मी पुसून घेतलं कपड्याच्या साहाय्याने फ्रीजरमध्ये आतलं आणि त्यानंतर खालचा भाग आणि याचा दरवाजाचा फ्रीजचा जो दरवाजा असतो त्याला पण स्वच्छ पुसून घेतलं. तर छान असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर थोडं सुकवण्यासाठी ठेवलं, फॅन लावलेला होता आणि जे भांडी घासून ठेवलेले होते मी ते पण वाळलेले होते. तर मला आता मी ते भांडे फ्रीजमध्ये लावून देणार आहे, जे फ्रीजचे आहे ते, आणि त्यामध्ये भाजीपाला भरून ठेवणार आहे. तर इथे छान असे हे टब ते आहे फ्रीजमधला, तो छान असा वाळलेला होता, उन्हामध्ये ठेवलेलं होतं बाहेर. तर आता म्हटलं त्यामध्ये भाजीपाला ठेवून द्यावा, जो सकाळी त्यांनी आणलेला होता. भाजीपाला पूर्ण संपलेला होता. तर मग आज त्यांनी भाजीपाला घेऊन आले होते मिस्टर माझे. तर म्हटलं आज लावून द्यावं, फ्रीज पण साफ करावं आणि भाजीपाला फ्रीजमध्ये लावून देणार आहे. तर आता भाजीपाला ठेवण्यासाठी मला जे बॉक्स असतात मिशोवरती आहेत ते बोलवायचे आहे. तर मी बोलवल्यानंतर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. भाजीपाला ठेवण्यासाठी जे बॉक्स असतात फायबरचे, तर ते यामध्ये मी भाजीपाला इथे जे जाळ्या आहेत फ्रीजमधल्या ते मी इथे लावून घेतल्या आणि ड्रॉपसुद्धा ठेवून दिला. मिरच्या आणि तर इथे मी भाजीपाला जो आणलेला होता त्यानंतर मग तो समोर घेतला आणि तो ड्रॉप घेऊन त्यामध्ये सर्व भाजीपाला टाकला. तर भाजीपाल्यामध्ये पानकोबी आणली होती त्यांनी, मेथीची भाजी आणली होती आणि कारले आणले होते, गाजरं पण आणलेले होते आणि मला पूजेसाठी पानं लागत होते, नागिनीची पानं, तर ते पण आणलेले होते. गाजरं आणलेले होते. तर गाजरं खूप छान होते, लाल होते. तर आता मी आज करील गाजराचा हलवा, नाही तर मग सकाळच्याला करेल आणि केल्यानंतर मग तुमच्यासोबत शेअर करेल. तर कोथिंबीर आणलेली होती, हिरव्या मिरच्या आणलेल्या होत्या. तर आता सध्या मी पन्नीमध्येच ठेवणार आहे. जो ड्रॉपमध्ये ठेवला जो सुका होता तो, आणि जो पालेभाज्या होत्या ते मी पन्नीमध्येच ठेवल्या. आणि नंतर मी जे बॉक्स बनवणार आहे त्यामध्ये मग नंतर ठेवत जाईल. आणि फळं असले तर मग मी ती फळं वरतीच ठेवत असते, फ्रीजमध्ये ठेवत नसते. त्याचा गोडवा कमी होतो फळांचा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. तर
केळी आणि ॲपल आहेत तर ते मी म्हणजे वरच ठेवत असते, फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि जी इथं औषधी होती भरपूर दिवसाची होती ती फ्रीजमध्ये, तर जी एक्सपायर झालेली आहे तर ती मी टाकून देणार आहे आणि जी आहेत चांगली तर ती ठेवणार आहे फ्रीजमध्ये. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत